नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे वर्तुळ. सर्व इयत्तांसाठी ही भौमितिक रचना जी असते ती इम्पॉर्टंट आहे. वर्तुळ अर्थात सर्कल हे सर्वांच्याच परिचयाचं आहे, परंतु यातले काही जे नियम असतात ते विद्यार्थ्यांना कळायला थोडेसे कठीण जातात किंवा ते लक्षातही राहत नाही. त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तुळ या भौमितिक रचनेबद्दलच्या सर्व नियम सूत्र आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग विनाविलंब आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला एकदम बेसिकमध्ये जायचं असेल तर आपल्याला वर्तुळाबद्दल एकदम बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत की हे जे मी काढतोय ते एक प्रकारे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूतून जेवढ्या मापाचा आपण वर्तुळ काढतो या रेषेला आपण म्हणतो की ती असते त्याची त्रिज्या. म्हणजे OA जी आहे ती त्याची झाली त्रिज्या अर्थातच रेडियस. आणि हा जर आपण इकडे एक्सटेंड केला, दोन टोकांना जुळवलं, तर या पद्धतीने हा जो BA किंवा AB असेल तो त्याचा झाला व्यास याचाच अर्थ आहे डायमीटर. ओके. त्यानंतर हे जे आपण काही गोल काढलेले आहे त्याला बोलतात परिघचा अर्थच असतो की सर्कम्फरन्स. ओके. तर तो परिघावरच्या कोणत्याही दोन बिंदूंना छेदणारी रेष जी की केंद्रबिंदूतून जाते त्याला आपण व्यास असं म्हणतो. ठीक आहे. पण त्याच प्रकारे जर परिघाला दोन कोणत्याही बिंदूंना छेदत असेल अशी एखादी रेष असेल तर या रेषेला आपण जिवा असं म्हणतो. तर ही एक समजा PQ, तर ही PQ एक जिवा आहे. ठीक आहे. या पद्धतीनंच ही एक जिवा होऊ शकते आणि ही सुद्धा एक जिवाच आहे. त्यामुळे सर्वात मोठी जिवा जी असते ती नेहमी व्यास असते किंवा डायमीटर असतो. ओके. हे असं बेसिक कन्सेप्ट झाल्याच्या नंतर हे त्याचं अंतरंगातील गोष्टी झाल्या. केंद्रबिंदू, त्रिज्या, व्यास, जिवा, हे त्याचं परिघ, या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपल्याला एक स्पर्शिका कन्सेप्ट असते तीही समजून घेतली पाहिजे. ती कुठल्याही एका बाह्य बिंदूतून ती स्पर्श करून जात असते. याला आपण स्पर्शिका म्हणूयात. ओके. या स्पर्शिकेचं या त्रिज्येबरोबर काय नियम असतात किंवा काय सूत्र असतात हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये समजून घेऊच. आता असं हे जे सर्कल आहे, वर्तुळ आहे, त्याचं जेव्हा आपण त्रिज्या जी असते ती व्यासाच्या दुप्पट असते. त्रिज्या जी असते ती व्यासाच्या निम्मी असते. याचाच अर्थ काय झाला तर व्यास जो असतो तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच रेडियस जी आहे ती आपल्या डायमीटरच्या हाफ असते. रेडियस जेवढी असेल तिच्या जर आपण ट्वाइस केलं, दुप्पट केलं, तर तो व्यास असणार आहे. हे एक बेसिक ह्या दोघांमधलं रिलेशन आहे. त्याच पद्धतीनं आपण आत्ता जर समजून घेतलं की जिवा काय असते तर कोणत्याही दोन बिंदूंना स्पर्श करणारी, छेदणारी. पण तीच जिवा ज्यावेळेस केंद्रबिंदूतून जाते त्यावेळेस ती सर्वात मोठी जिवा बनते आणि तिचं नाव आहे व्यास. ठीक आहे. म्हणजे व्यास आणि जिवा आपण त्यांचा संबंध पण समजून घेऊ शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला परिघ काढायचं असेल, म्हणजे परिघाचं जर आपल्याला सूत्र बघायचं असेल तर परिघ काढण्यासाठी आपण पाय गुणिले D अर्थात डायमीटर किंवा 2πr, R अर्थात रेडियस, आणि पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 3.14. पाय किती असतो 3.14 किंवा 22/7. ठीक आहे. अशा या बेसिक कन्सेप्टमधून आपण परिघ काढू शकतो. तो सेंटीमीटरमध्ये येणार आहे. त्यानंतर या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असतं, एरिया जो असतो तो असतो जवळपास πr वर्ग. म्हणजे त्याचं जे सूत्र आहे ते πr वर्ग आहे. पायची किंमत मी इथं दिलीच आहे, तीच काढायची आणि r म्हणजे त्याचा रेडियस जो दिला असेल त्याचा वर्ग करून त्याला या पायच्या किंमतीने गुणलं की तुम्हाला त्याचा एरिया मिळणार, म्हणजेच आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळेल. ओके. तर या अशा बेसिक कन्सेप्ट झाल्याच्या नंतर आता थोडंसं ॲडव्हान्स आपण बघूयात की जर आपण एक नियम बघितला तर सगळ्यात पहिल्यांदा जिवेचा आणि स्पर्शिका आणि त्रिज्या यांचा जर आपण नियम बघितला तर स्पर्शिका त्रिज्या नियम असा आहे की एक जर आपण सर्कल घेतलं आणि त्यात ही जर का एक त्रिज्या असेल आणि ही त्रिज्या जिथे टच करते त्यातूनच जर एखादी स्पर्शिका गेली तर ही त्रिज्या या बिंदूपाशी लंब असते. याचा अर्थ ती तिथे 90 अंशाचा कोन करते, म्हणजे काटकोन असते. म्हणजे स्पर्शिका त्रिज्येला लंब असते असा एक नियम आपल्याला मिळून जातो इथे. म्हणजे ही जी टँजंट आहे ती या रेडियसला काय असते परपेंडिक्युलर असते असा एक नियम आपल्याला मिळून जाईल.
म्हणजे इथे अँगल OAB जो असतो तो 90 डिग्रीचा होऊन जाईल. हा एक नियम आपल्याला स्पर्शिका आणि त्रिज्या या दोघींचा संबंध सांगतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने एक आणखीन एक कन्सेप्ट आहे, ती पण आपण समजून घेतली पाहिजे. तिला म्हणतात कंस. कंस म्हणजेच आर्क. तर ही आर्क कन्सेप्ट काय आहे ते पण समजून घेऊ. एक वर्तुळ काढल्यानंतर या वर्तुळाचे आपण किती हवे तेवढे भाग तुकडे करू शकतो. म्हणजे जसं की समजा एक जीवा मी काढली इथे, सपोज ती PQ नावाची जीवा आहे. तर या PQ जीवाने काय केलं, या वर्तुळाचे 2 तुकडे केले. तुम्हाला हा एक तुकडा दिसतोय छोटा आणि हा एक मोठा तुकडा दिसतोय, बरोबर आहे. तर हे जे तुकडे पडलेत ना, त्या तुकड्यालाच बोलायचं त्याचा कंस. मग आता ह्याला आपण नाव देऊ शकतो. ठीक आहे. तर मग इथे जो कंस आहे तो कंस, जो छोटा कंस आहे तो PXQ होईल आणि जो दुसरा कंस आहे मोठा तो PYQ असा होऊ शकतो. तर याला म्हणायचं लघुकंस, याला म्हणायचं विशाल कंस. एकदम तो छोटा आणि मोठा. याचं संपूर्ण वर्तुळाचं जे माप असतं तुम्हाला माहिती आहे ते 360 अंशाचं असतं. आणि मग त्यातून मग आपल्याला जर हे कंसाचं माप दिलं असेल तर 360 मधून आपण हे माप वजा करून आपण याचं माप काढू शकतो, किंवा याचं दिलं असेल तर 360 मधून याचं मायनस करून आपण हे काढू शकतो. म्हणजे या पद्धतीने पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर कंसाची कन्सेप्ट सुद्धा तुम्ही समजून घेऊन क्लिअर करू शकता. अशा पद्धतीने कंस असतो. तसेच बघा, जर ही जीवा म्हणजे जेव्हा व्यास बनते म्हणजे ती केंद्रबिंदूतून जाते त्यावेळेस बरोबर या वर्तुळाचे 2 समान तुकडे पडतात आणि मग या 2 समान तुकड्यांना आपण हे अर्धवर्तुळ कंस आणि अर्धवर्तुळ कंस, जसं आपल्याकडे जो कोनमापक असतो त्या पद्धतीने ह्याचं माप होऊ शकतो ना. अर्धवर्तुळ कंसाचं माप तुम्हाला माहिती आहे 0 to 180 असतं. ठीक आहे. आणि तेच कंटिन्यू होत इथं परत 360 होतं. म्हणजे पूर्ण सर्कल 360 आणि अर्धा सर्कल जो असतो तो 180चा असतो. ठीक. या कंसाच्या कन्सेप्ट झाल्यानंतर सुद्धा त्यातच एक नियम असा आहे की समजा एक वर्तुळ आणि या वर्तुळामध्ये जर 2 एकरूप जीवा असतील, म्हणजे ही एक जीवा आहे आणि ही एक जीवा आहे, ह्या 2 एकरूप जीवा आहेत समजा AB आणि PQ या एकरूप जीवा आहेत. तर या एकरूप जीवा जर असतील तर मग त्यांनी तयार केलेले जे कंस असतात ते सुद्धा एकरूपच असतात. म्हणजे जर आपण लिहूया इथं की जीवा AB जर एकरूप जीवा PQ असेल, ठीक आहे, जर असं असेल तर काय असतं, मग त्यांनी बनवलेले कंस AXB आणि PYQ म्हणजे कंस AXB एकरूप कंस PYQ हे होणार आहे. जर हे असं असेल तर मग त्यांनी बनवलेले कंस सुद्धा एकरूप होणार आहेत. ठीक आहे. हा एक नियम झाला. त्यानंतर जर आपण पुढे आणखीन एक नियम बघितला तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असतात. म्हणजे आता समजा मी आपण घेतलं ना की हे आणि हे 2 जीवा जर एकरूप असतील तर हा जर केंद्रबिंदू असेल तर हे जे अंतर आहे अंतर नेहमी लंब असतं म्हणजे परपेंडिक्युलर. तर हे जे अंतर आहे ते अंतर सेम असणार आहे. याचा अर्थ असा होईल बघा, त्यातूनच अजून एक नियम येतो इथे की तो नियम असा आहे की जर एखाद्या वर्तुळामध्ये जर आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवरती जर लंब टाकला असेल, एखाद्या वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्रातून जर जीवेवर आपण लंब टाकला, हा लंब, तर तो या जीवेला दुभागतो. अशा प्रकारचा एक नियम अजून एक मिळतो. जसं की समजा ही AB आहे, हा O आहे आणि ते M आहे. ठीक आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो या वर्तुळामध्ये की जो OM आहे तो लंब आहे ABला. ठीक आहे. आणि या M बिंदूपाशी या ABचे 2 तुकडे पडले म्हणजेच काय, दुभागतो म्हणजेच काय, तर हा AM तुकडा एकरूप MB तुकडा. ठीक आहे. हा एक नियम वर्तुळामध्ये येतो. याच्यावरती सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी थोडेसे बेसिक नियम समजून घेण्याचा प्रयत्न केला. याचाच एक पुढचा भाग लवकरच व्हिडिओ आपल्या इथं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडेल. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून थोडेफार तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या. पुढच्या पार्टमध्ये आपण याच्या पुढच्या कन्सेप्ट ज्या आहेत वर्तुळातल्या त्या समजून घेऊ. कारण वर्तुळ हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अगदी 6वी पासून वर्तुळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये येत असतो आणि त्याच्या सगळ्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं या व्हिडिओपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूयात. तोपर्यंत
स्टडी करा आणि शिकत राहा. धन्यवाद.